नमस्कार, मी आहे धनश्री रंगोलीमध्ये स्वागत करते। आज आपण 2 ते 2 टिपक्यांचे खूप सुंदर दाराबाहेर काढण्यासाठी रंग न भरता अगदी छानसं सुंदर, अगदी सोपी, साधी, सरळ रांगोळी काढणार आहोत। बघू शकाल तुम्ही 2 ते 2 टिपक्याला मी एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर 2 आडवी रेष, 2 उभी रेष ओढून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला प्रत्येक रेषला वरच्या बाजूला 4-4 रेषा ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही तयार झालेला आहे। त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला आजूबाजूला गोल आकाराच्या डिझाइनने आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे। दोन्ही मधलं सेंटर मधलं रेष आजूबाजूला आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे। चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका। रोज तुम्हाला नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील। बेल आयकॉनवर प्रेस करा नक्की। आणि आता बघू शकाल वरच्या बाजूला मी गोल आकाराचे डिझाइन तयार करून घेतलेला आहे चारी बाजूला। आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून तयार करून घेत आहे। बघू शकाल खूप सुंदर दिसतोय पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवल्यानंतर आपल्याला चारी बाजूला आपल्याला पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून तयार झालेला आहे। त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला 4 गोल आकाराच्या फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घेत आहे आणि त्याच्या आतमध्ये अगदी फेट पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता। मी दररोज आपल्याला दाराबाहेर रांगोळी काढण्यासाठी अगदी साधी, सरळ, सोपी, पटकन तयार होणारी 2 मिनिटात आपला रांगोळी तयार होणारी अशा प्रकारे रांगोळी काढलेला आहे। खूप सुंदर रांगोळी आहे। आणि आता बघू शकाल पूर्णपणे मी फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर मी पांढरा रंग भरून तयार करून घेतलेला आहे। आणि आता हे दोन्ही फुलांच्या मध्ये सेंटरमध्ये अगदी छोटासा 3 पाकळ्यांचे कमळ काढून तयार करून घेत आहे। मध्ये सेंटरमध्ये एक गोलाकारचे डिझाइन तयार करून घेतलेला आहे। आणि आता बघू शकाल प्रत्येक चारी बाजूला आपल्याला अशाच प्रकारे कमळ तयार करून घ्यायचं आहे। आणि आता वरच्या बाजूचं आपलं कमळ तयार झालेला आहे। आणि आता ही शेवटचे सुद्धा आपलं डिझाइन तयार झालेला आहे। बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपला रांगोळी। अगदी 2 ते 2 टिपक्यांची रांगोळी किती सुंदर सुरेख दिसत आहे, नजर लागण्यासारखं रांगोळी आहे। आणि आता मध्ये सेंटरमध्ये 2 टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेला आहे। त्यानंतर फुलांच्या वरच्या बाजूला अगदी क्रॉसमध्ये छोटासा एक रेष ओढून त्यानंतर अगदी बारीक टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे। आणि आता प्रत्येक चारी बाजूचं आपलं छानसं सुंदर डिझाइन तयार झालेलं आहे। बघू शकाल किती सुंदर आपलं रांगोळी दिसत आहे। त्यानंतर कमळाच्या खालच्या बाजूला एक पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे। आणि आता आपलं ही छानसं सुंदर रांगोळी तयार झालेलं आहे। आवडलं असले तर नक्की एक लाईक करा। दुसरी रांगोळी आहे ही सुद्धा खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे। 7 टिपक्यांचं 3 लाईन ठेवून घेतलेलं आहे। त्यानंतर 5, त्यानंतर 3 अशा प्रकारे टिपके ठेवून आपल्याला 3 टिपक्यांना वरच्या बाजूला मी 2 गोल आकाराचे डिझाइन तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर खालच्या बाजूला पानाचे आकार तयार करून घेत आहे। आणि आता चारी बाजूचं आपलं डिझाइन तयार झालेलं आहे। आणि वरच्या बाजूला 5 टिपक्या ठेवून अगदी मोठी टिपक्या ठेवून आपल्याला रेष ओढून मध्ये सेंटरमध्ये जोडून तयार करून घ्यायचं आहे। एक छानसं सुंदर आपलं फुलं तयार होतोय। बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं तयार झालेलं आहे। चारी बाजूला अशाच प्रकारे आपल्याला फुलं तयार करून त्यानंतर आपल्याला रेष जोडून तयार करून घ्यायचं आहे। आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचं आपलं डिझाइन तयार झालेला आहे। ही शेवटची सुद्धा आपल्याला छानसं एक मोठी टिपके ठेवून मध्ये सेंटरमध्ये आपल्याला क्रॉसमध्ये प्रत्येक 5 रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर आजूबाजूला फुलांच्या पाकळ्यांमध्ये मी अगदी फेड पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे। मध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे। आणि आता बघू शकाल मध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहे। आणि आता प्रत्येक आपण पानाचे आकार तयार करून घेतलेला आहोत। त्याच्या आतमध्ये आपल्याला आडवी आणि उभी रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे। क्रॉसमध्ये मी आडवी आणि उभी रेष ओढून तयार करून घेत आहे। आपल्याला किती बसेल तेवढा अगदी जवळपास आपल्याला रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे। आणि आता चारी बाजूचं आपलं रेष ओढून तयार झालेलं आहे। बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाइन दिसत आहे। त्यानंतर प्रत्येक चारी पानांच्या मध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आणि त्याच्या आतमध्ये एक छोटी बॉक्स आणि त्यानंतर अगदी छोटी आणि अशा प्रकारे 3 बॉक्स तयार करून घेतलेला आहे। त्याच्या आतमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवलेला आहे। आणि प्रत्येक मध्ये सेंटरमध्ये बॉक्सच्या मध्ये सेंटरमध्ये आपल्याला परत एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे। आणि आता बघू शकाल आजूबाजूच्या टिपक्यांना आपल्याला छानसं सुंदर कमळाच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे। आणि आता ही सुद्धा आपलं छानसं सुंदर रांगोळी तयार झालेला आहे। बघू शकाल दिसायला किती सुंदर तयार झालेला आहे। आणि प्रत्येक बाजूचा आपला डिझाइन तयार झालेला आहे। त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये टिपक्यांना एक मोठी टिपक्या ठेवून रेष ओढून मध्ये सेंटरमध्ये जोडून तयार करून घेत आहे। त्यानंतर वरच्या बाजूला अगदी 2 टिपक्या ठेवून बोटाच्या सहाय्याने आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। आणि
पिवळा आणि लाल रंगाची टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक कमळाच्या आतमध्ये. आणि ही पूर्णपणे आपला रांगोळी तयार झालेला आहे. आणि त्यानंतर आपलं तिसरी रांगोळी आहे, खूप सुंदर बघू शकाल तुम्ही. ही सुद्धा 7 ते 3 टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 3 टिपक्यांचं 2 लाईन ठेवून घ्यायचं आहे. आजूबाजूला 2-2 टिपके सोडून तयार करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आडवी रेष ओढून घेतलेला आहे. वरच्या बाजूला दोन्ही बाजूचा आपला गोल आकारचे डिझाईन तयार करून घेतलेला आहे. आणि मध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाची टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल पूर्णपणे तयार झालेला आहे. त्यानंतर वरच्या बाजूला 4 पाकळ्यांचं अगदी बारीक छोटंसं फुलं काढून तयार करून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला पांढरा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे फुलांचे आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि आता त्याच्या आतमध्ये आपल्याला छानसा सुंदर पांढरा रंग, अगदी फेट पांढरा रंग द्यायचा आहे. आणि आता पूर्णपणे आपला तयार झालेला आहे चारी बाजूचा. आणि थोडंसं आपल्याला जास्त रांगोळी घेऊन थोडंसं हात वर करून आपल्याला अगदी बारीक रांगोळी सोडले की अगदी फेट पांढरा रंग पडतोय हातातला आपला. आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला मी एक छानसं सुंदर कमळ काढून घेत आहे. आणि मध्ये सेंटरमध्ये एक मोठी फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी एक पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे. आजूबाजूला कमळाचे आकार तयार करून घेत आहे. चारी बाजूचं आपलं ही डिझाईन तयार झालेलं आहे. बघू शकाल किती सुंदर सुरेख दिसत आहे. आणि आता त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये 4 टिपक्यांना 4 फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घेत आहे गोल आकारच्या डिझाईननी. त्यानंतर मी आता अगदी क्रॉसमध्ये अगदी बारीक जवळपास आपल्याला रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे पानांच्या आतमध्ये. आणि या मध्ये सेंटरमध्ये फुलांच्या पाकळ्यांमध्ये एक टिपक्या ठेवून रेष ओढून मध्ये सेंटरमध्ये जोडून तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर थोडंसं आपल्याला बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे. आणि आता प्रत्येक चारी बाजूला गोलाकारचे डिझाईन तयार करून घेत आहे. मध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे. आणि प्रत्येक बाजूचा आपला पिवळा रंग ठेवून तयार झालेला आहे. आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घेणार आहोत. आणि पूर्णपणे तयार झालेला आहे. त्याच्यानंतर गोलाकारच्या डिझाईनच्या वरच्या बाजूला अगदी बारीक फुलांच्या पाकळ्या काढून घेत आहे मी. किती बसेल आपल्याला तेवढं आपल्याला फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे. आणि पूर्णपणे आपलं ही फुलांच्या पाकळ्या काढून तयार झालेलं आहे. बघू शकाल पूर्णपणे आपलं ही रांगोळीसुद्धा तयार झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला, आवडलं असले तर नक्की एक लाईक करा. आणि ही दुसरी रांगोळी आहे, खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे. 8 ते 4 टिपक्यांचं आहे. 8 टिपक्यांचं मी 4 लाईन ठेवून तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर खालच्या बाजूला मी 6 टिपक्या आणि त्याच्यानंतर आजूबाजूला आपल्याला 1-1 टिपक्या सोडून 4 टिपक्या अशा प्रकारे टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहे. मध्ये 2 ते 2 टिपक्याला गोलाकारचे डिझाईन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 3 पाकळ्यांचं फुलं तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक 2-2 टिपक्यांना. आणि आता चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे फुलांचे आकार तयार करून घेणार आहोत. आणि ह्या फुलांच्या आतमध्ये आपल्याला अगदी बारीक छोटंसं रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. बघू शकाल तुम्ही. आणि चॅनलवर नवीन आला असले तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका. आणि प्रत्येक चारी फुलांच्या आतमध्ये आपण अगदी बारीक रेष ओढून तयार करून घेणार आहोत. बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं तयार झालेलं आहे चारी बाजूचं. त्यानंतर वरच्या बाजूला मी पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून थोडंसं आपल्याला बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे. आणि चारी बाजूचं आपलं टिपके ठेवून तयार झालेलं आहे. त्यानंतर मी त्याच्या वरच्या बाजूला अगदी मोठी 3 पाकळ्यांचे फुलं काढून तयार करून घेत आहे प्रत्येक फुलांच्या वरच्या बाजूला. आणि त्याच्यानंतर आपल्याला आजूबाजूला क्रॉसमध्ये रेष ओढून छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे. आणि आता हे बघू शकाल, आता हे दोन्ही बाजूचं आपलं फुलं तयार झालेलं आहे. आणि आता ह्या दोन्ही बाजूचं सुद्धा आपल्याला असंच प्रकारे छानसं सुंदर आपलं फुलं तयार करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं ही डिझाईन काढल्यानंतर. आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं डिझाईन तयार झालेला आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकाल किती सुंदर तयार झालेला आहे. मध्ये सेंटरमध्ये 4 टिपक्यांना क्रॉसमध्ये रेष ओढून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला प्रत्येक रेषच्या वरच्या बाजूला पुढची आपल्या टिपक्यांना पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि आता ही तयार झालेला आहे. मध्ये सेंटरमध्ये एक टिपक्या ठेवून रेष ओढून तयार करून घेत आहे. थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल ही पूर्ण तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला प्रत्येक वरच्या बाजूच्या टिपक्यांना आजूबाजूचे रेष घेऊन आपल्याला मध्ये सेंटरमध्ये जोडून तयार करून घ्यायचं आहे. वरच्या बाजूला गोल आकारचे डिझाईन करून घ्यायचं आहे. एक छानसं सुंदर ही सुद्धा पानाचे आकार तयार झालेला आहे. आणि त्याच्या वरच्या बाजूला पिवळा आणि लाल रंगाची टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे. थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे. आणि पूर्णपणे तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला 4 पाकळ्यांचे फुलं काढून घेत आहे. अगदी फेट पांढरा रंग देत आहे. त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला 2 टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. आणि आता चारी बाजूला असंच प्रकारे आपण फुलं काढून तयार करून घेणार आहोत. बघू शकाल
खूप सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं आहे ही सुद्धा. आणि प्रत्येक रांगोळी पटकन तयार होणारी झटपट रांगोळी आवडला असले तर नक्की, आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा. थँक्यू.